नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण आज बघायला जातोय नाशिकमधील सुप्रसिद्ध महागणपतींच्या मूर्ती। संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, त्यामुळे आपण व्लॉग लवकरात लवकर शूट करत आहे। सर्वप्रथम गोदावरी नदीचे पॉझिटिव्ह वाइब्स येणारे व्ह्यूज शूट करत आहे। हे नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठचे श्री सिद्धेश्वरांचे मंदिर आहे। येथे रामनगरीचा राजा आहे, ते आपण पुढे बघूयात। पुढे चालत आल्यावरती आपण नाशिकमधील स्तंभावरती पोहोचलेलो आहोत। सिक्युरिटीसाठी पोलिसांची टीम तैनात आहे। येथे अशोक स्तंभावरचा राजा आहे, ते आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत। त्या अगोदर आपण नाशिकच्या मानाच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहोत। पुढे चालत आल्यावरती आपण नाशिकच्या मानाच्या राजाकडे पोहोचलेलो आहोत। नाशिकच्या मानाच्या राजाची भव्य व सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला दिसत आहे। येथे सुंदर व आकर्षित असं डेकोरेशन तयार केलेले आहे। बाप्पाचं दर्शन केल्यानंतर असं वाटत आहे की मनाला एक वेगळी शांतता प्राप्त झालेली आहे, कारण इथे असलेली शांतता व बाप्पांची भव्य अशी प्राकृतिक मूर्ती। मानाच्या राजाचं दर्शन केल्यानंतर आपण लगेचच नाशिकच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहोत। इथे आल्यानंतर पण आपल्याला बाप्पांची भव्य व सुंदर अशी मूर्ती बघायला मिळत आहे व सोबतच सुंदर व आकर्षित अशी सजावट आपल्याला बघायला मिळते। नाशिकच्या राजाचं दर्शन करून आपण आता निघालो आहे नाशिकच्या चिंतामणीकडे। नाशिकच्या चिंतामणीची मूर्ती व त्याचसोबत त्यांचे असलेले डेकोरेशन हे खूपच सुंदर आहे। नाशिकच्या चिंतामणीचे दर्शन झाल्यानंतर आपण सरळ रविवार कारंजा म्हणजेच RK कडे निघालेलो आहे चांदीच्या गणपतीच्या दर्शनासाठी। रविवार कारंजावरती खाटूश्याम बाबांचा देखावा देखील आहे, परंतु त्यांची कलाकृती पूर्ण न झाल्यामुळे ते आपण पुढे बघणार आहोत। त्या अगोदर आपण चांदीच्या गणपतीचे दर्शन करणार आहोत। चांदीच्या गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आपण सरळ शालिमारकडे निघालो। शालिमारमध्ये बाप्पाचा आगमन सोहळा ढोलताशाच्या आवाजात मोठ्या उत्साहात साजरा चालू होता। त्यानंतर आपण आलो शालिमारमध्ये नावाजलेलं असं सुप्रसिद्ध लाइटिंग व साऊंड सिस्टमच्या बाबतीतील डेकोरेशन बघायला। तर मित्रांनो, हे डेकोरेशन बघून तर मला खूपच छान वाटलं। तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।
आपण इथे बघू शकता गणपती बाप्पाची मिरवणूक एकदम साध्या पद्धतीने बैलगाडीमध्ये केली जात आहे. आणि खरं तर गणपती बघायची सुरुवात आता झालेली आहे. आणि आता संध्याकाळ झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता गर्दी किती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि तेव्हा सांगितल्याप्रमाणे आता अशोक स्तंभावरच्या राजाचे दर्शन झालेले आहे. आणि त्याचप्रमाणे अशोक स्तंभावरती संत तुकाराम महाराजांचा सुंदर असा देखावा देखील आहे. आणि त्यानंतर परत आपण मानाच्या राजाच्या आरतीसाठी आलेलो आहोत. आणि तुम्ही आता बघू शकता तेव्हा सांगितल्याप्रमाणे आता खूप प्रचंड प्रमाणात अशी गर्दी झालेली आहे. आरती झाल्यानंतर आपण निघालो आहे आता रामनगरीच्या राजाकडे. आणि इथे रामनगरीच्या राजाची भव्य अशी खूपच सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि सांगितल्याप्रमाणे आपण आता श्री सिद्धेश्वरांचे दर्शन करायला आलेलो आहोत. सिद्धेश्वरांच्या मंदिरावरती खूपच छान अशा लाइटिंग्स लावलेल्या आहेत. आज जास्त गर्दी नसल्यामुळे आपले दर्शन व्यवस्थित झालेले आहे. श्री सिद्धेश्वरांचं दर्शन झाल्यानंतर आपण परत आता गोदा पार्ककडे गणपतीचे दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. आणि हे आहे गोदावरी नदीचे संध्याकाळचे व्ह्यू. मित्रांनो बघू शकता तुम्ही आज आम्ही 3:30 वाजेपासून तर आता रात्रीचे 8 वाजलेले जेवण व्लॉग शूट करतोय. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ही आहे गोदा पार्कवरील गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. हे नाशिकमधील मालेगाव स्टँडवरील श्री महादेवांचा व इतर ऋषीमुनींचा देखावा. येथे समुद्र मंथनचा देखावा प्रस्तुत केलेला आहे.
आता आपण आलेलो आहोत नाशिकच्या गणराजकडे. नाशिकच्या गणराजचे डेकोरेशन तर खूपच छान आहे. हे सर्व दृश्य बघितल्यानंतर मनाला वेगळाच आनंद मिळाला. आता आपण आलेलो आहोत मखमलाबाद नाक्याकडे, म्हणजेच कैलास मित्र मंडळ यांचा देखावा बघण्यासाठी. येथे महादेवांचा सुंदर असा देखावा आपल्याला बघायला मिळतो. येथेच आपल्या व्लॉगचं एंड होत आहे. आपण आता इथे थांबूयात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.